केलेले आहेत. हितांश 11नी टॉस जिंकून बॉलिंग करायचा. बॉलिंग टाकायला आले आहेत मंगेश पाटील. दोस्ती 11 यांची फलंदाजी. विकी धनावडे यांचा सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे एक धावेसाठी. आणि आमचे मंगेश पाटील यांचा पुढचा चेंडू सामना करतील रोहित चव्हाण. आणि यांनी एक धावेसाठी चेंडू टोलवलेला आहे. पुढचा चेंडू प्रेक्षकांची तुफान गर्दी. पाहूया पुढच्या चेंडू काय होते. आणि एक धावेसाठी चेंडू टोलावलेला आहे. एकूण धावसंख्या 4 चेंडू 4 धावा. आणि सुंदर असा फटका टोलवलेला आहे परंतु एकच धाव मिळेल. 5 चेंडू 5 धावा. आणि शेवटच्या चेंडूत फक्त एक धाव. एक षटक संपलेला आहे आणि एकूण धावसंख्या आहे 6. आता दुसरं षटक घेऊन येत आहेत खतरनाक गोलंदाज. नवीन शतक सुरू आणि हा पहिला चेंडू. आणि इकडे रनआउटची संधी होती. आणि डिक्लेअर झोनला जात आहे वंडी. 2 चेंडू आणि 8 धावा. 8 धावा. शानदार अशी गोलंदाजी. आणि विकेटीचे एफर्ट्स पहा तुम्ही. विकेटीचे एफर्ट्स. शानदारचा फटकार आणि आत गेला आहे वंडी. डिक्लेअर झोन. रोहित चव्हाण यांच्या बॅटिंग. शानदार असा. आणि काय फिल्डिंग आहे. काय फिल्डिंग आहे शुभम यांची. काय फिल्डिंग. शुभम कदम. काय तो हात टाकलाय बॉलच्या खाली. एकदम भारी. सुंदर असा फटका मारला आहे विक्रांत धनावडे यांनी. दुसरं शतक संपलेलं आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 11. आता स्ट्राईकवर आहेत विक्रांत धनावडे. आलेले आहेत शुभम. धावसंख्या झाली आहे ती 11 आणि त्यांचे हे पहिला चेंडू शुभम यांचं. विक्रांत धनावडे यांनी एक मस्त डिक्लेअर झोन मध्ये मारला आहे फटका. स्ट्राईकला आहेत आता रोहित चव्हाण.
शानदार फटकार. शानदार आणि फटका काय इकडे मारलाय. फिल्डिंग केलेली आहे शानदार. सुलतान जबरदस्त. खान. सुलतान दादानी काय फिल्डिंग केलेली आहे. गेल्या मॅच मध्ये त्यांनी एक डाय मारली होती शानदार अशी, आणि आता त्यांची शानदार अशी फिल्डिंग. विक्रांत धनावडे यांचा पण प्रयत्न जाम चांगला चालू आहे. चांगली रनिंग आहे दोघांमध्ये, बॉलिंग पण चांगली आहे, म्हणून ते लोक रनआउट होत नाही. 3 चेंडू 14 धावा. 3 बॉल 14 धावा. आणि इकडे गडी बाद आणि संघ बरबाद. काय चेंडू टाकला होता यार, कसला गेला तो. कंचा धावा होता. 4 चेंडू. निहा काय चेंडू. आणि इकडे इकडे काय होतंय काय होतंय पंचांनी सांगायचं आहे. गडी बाद. चांगली इकडे अशी विकेट भेटली आहे विक्की धनावडे यांची. विक्की धनावडे यांची. 5 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा. 14 धावा. 14 धावा. लास्टचा चेंडू काय करतायत पाहूया. आणि इकडे सुंदर असा फटका मारून सन्मान दिलाय या चेंडूला. डिक्लेअर झोन मध्ये मारून. 3 चेंडू आणि 15 धावा. 3 षटकात 15 धावा. माफ करा. 3 ओव्हर 15 रन. शेवटची ओव्हर चालू आहे आणि गोलंदाजीला आलेले आहेत ते आपले दीपक किणी. खतरनाक बॉलर, फास्टर, यॉर्करवर यॉर्कर फेकणारे आपले दीपक किणी. झुकेगा नाही साला. त्यांचा पहिला चेंडू पाहूया आपण. आणि हा पहिला चेंडू खूप चांगला आणि त्याला चांगला हाताळलेला पण आहे. अमोल पवार. चेंडू एकदम गोळा येतोय, गोळा. डोळे बंद झाला का स्टंप उडाले आणि गेला इकडे सीमारेषेत पार. अमोल पवार च्या बॅटीतून. 3 चेंडू 20 धावा. 3 चेंडू बाकी. शानदार अशी बॉलिंग आणि डिक्लेअर झोनला. बॅटीला कट लागलेला आहे, प्रॉपर मारला गेला नाही हा चेंडू. 21 झाले. आणि काय हा चेंडू. 5 बॉल 22. शेवटचा चेंडू बाकी आणि स्कोर झाला आहे तो 22. 5 बॉल. पाहूया या चेंडूवरती चौकार येतो का विकेट येते. हा लास्टचा चेंडू आहे. आणि हा चेंडू टाकलाय. गडी बाद आणि इकडे संघ बरबाद. 23 टू विन. जिंकण्यासाठी पाहिजे आहे ते 23 धावा. 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. हितांश 11 ला. थँक्यू डीजे. थँक्यू. रात्र खूप झाली आहे, सर्वांनी घाई करावी कृपया करून. लोकांना कामावर जायचं आहे आणि प्रेक्षकांनाही. ते एकदम उत्सुकतेने आपली मॅच पाहत आहे, तर त्यांनाही सहकार्य करा. लवकरात लवकर मॅच संपवा. आणि आपले ओपनिंग बॅट्समन आलेले आहेत दीपक किनी. विनायक सिंग नॉन स्ट्राइकला. पहिला चेंडू घेऊन येत आहे अमोल पवार. पहिला चेंडू आणि हा पहिला चेंडू निर्धाव गेलाय. इकडे आपण विकेटी धोनीचीच नाही बोलू शकत, पण रिषभ पण सारखी तर केलेलीच आहे.
आणि या दुसऱ्या चेंडूवरती डिक्लेअर झोनला ढकललेला आहे चेंडूला. 2 चेंडू 1 धाव. आणि या सुंदर असा फटका मारून डिक्लेअर झोनला ढकलला आहे चेंडूला. हे लोक पण पुश आणि खुश. सुंदर असा फटका मारला आहे दीपक केन्नी यांनी. डिक्लेअर झोनला पुश करून ढकलला गेला आहे. हो सुंदर असा चेंडू होता. निर्धाव चेंडू होता, निर्धाव. गेला आहे. काही चौकार मारलाय विनायक सिंग यांनी. खणखणीत दिला आहे. सीमारेखा पार 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 पार. विनायक सिंग पार. भेटलाय चेंडू भेटलाय. चेंडू भेटलाय आणि आता बॉलिंग टाकायला आलेले आहेत रोहित चव्हाण. पहिला चेंडू वाईड गेला आहे. सुंदर असा फटका मारला आहे डिक्लेअर झोनला. पुश करून खुश आहेत. नो चेंडू होता यो. 1 चेंडू आणि 10 धावा. सुंदर असा पुश करून डिक्लेअर झोनला ढकलले गेले आहे आणि खुश झाले आहेत. हळू करत एक एक धावा. चहा महत्वाचा आहे आपल्यासाठी. एक धावा. आणि हा मस्त फटका मारून डिक्लेअर झोनला ढकलला गेला आहे. विनायक सिंग यांनी पुश करून खुश आहेत. सध्या इकडे पुश आणि खुश, पुश आणि खुश, पुश आणि खुश एवढंच चालू. काय चेंडू टाकला होता. 4 चेंडू आणि 15 धावा. 4 बॉल 15 रन. क्या गोला फेंका इन्होंने, सीधा बीच का डंडा. त्या बॉलाचा टप्पा पडला डायरेक्ट स्टंपावरती. डोळे बंद. सुंदर असा बॅकअप आहे. शानदार अशी गोलंदाजी रोहित दादा का यांच्याकडून. पहिले त्यांनी खूप चांगले गोलंदाज केलेला आहे आणि आताही 5 चेंडू आणि 14 धावा. 5 बॉल पे 14 रन हुआ है अभी तक. 5 बॉल 14. 13 बॉल 9 पाहिजे. 13 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आणि स्ट्राईकला आले ते आहे. हा सुंदर असा फटका मारून डिक्लेअर झोनला ढकलला आहे सुलतान खान यांनी. बॉल आहे. पंच आपला डिसिजन देतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकर मॅच घ्या, चालू राहील. आपले अंपायर खूप चांगले आहेत. 12 बॉल 8 पाहिजे. चिटिंग करणार नाहीत. विवेक दोस्ती 11 चे विवेक. आणि सुंदर असा फटका मारला आहे. सीमा रेखा पार. सुलतान खान
प्रयत्न करतायत. सुंदर गडी बाद झाले आहे तिकडे. आता नवीन फलंदाज आले आहेत मंगेश पाटील. नवीन फलंदाज मंगेश पाटील आले आहेत. आठ बॉल 4 पाहिजे आहेत जिंकण्यासाठी. आणि सुंदर असा फटका मारला आहे. गडी बाद झाले आहेत. 7 बॉल 4 पाहिजे आहेत. 7 बॉल 4 गडी बाद होता इकडे. 7 बॉल 4 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. हितांश 11 सुंदर असा फटका मारून डिक्लेअर झोनला ढकलला आहे. काय नाव काय जिशान यांनी. 6 बॉल 3 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. जिशान आले आहेत. कुशाल पाटील हे आपले गोलंदाजीसाठी आले आहेत. पहिल्या चेंडूला मस्त फटका मारला आहे पण गडी बाद झालाय. जिशान 5 चेंडू 3 धावा पाहिजे. जाम घाई केली जिशान. ये मैच बहुत इंटरेस्टिंग हो गया है. 5 चेंडू सुंदर सा फटका मारला है आणि सीमा रेखा पार. हितांश 11 सामना जिंकला आहे. दोस्ती 11 सामना बाद झाला आहे. हितांश 11 तेव्हा मी पुण्यात सुंदर अशी फलंदाजी केली आहे हितांश 11 यांनी. विनायक सिंग यांनी चौका मारून हितांश 11 ला जिंक. विनय सिंग यांनी जोरदार